मॅचला करूया सुरुवात. सेकंड राऊंड मधील पहिला सामना आहे तीनगर आणि वर्णे ठाकूरवाडी या दोन संघादरम्यानचा सामना आहे. तीनगर संघ प्रथम बॅटिंग करतोय आणि दीपक बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये टीम वर्णे ठाकूरवाडी संघाकडून. गणेश आणि योगेश ही सलामीची जोडी. बॉलिंग मार्क वरती आहे दीपक. ऑन स्ट्राईक बॅटर योगेश आणि नॉन स्ट्राईक वरती गणेश. 3 षटकांचा सामना. फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आघात केला होता बॅटवरती. जणू काय बॅटचा फ्लो वेगवान गतीने ओपन झाला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडून सुरुवात केली या मॅच मध्ये. नाणेफेक गमावल्यानंतर टीम वर्णे ठाकूरवाडी संघानं पहिलाच बॉल निर्धाव आलाय. बॉल इज डॉट. 3 षटकांचा सामना. केवळ 18 बॉलचा सामना आहे आणि पहिलाच बॉल निर्धाव आलाय. बॉलिंग मार्क होते दीपक पुन्हा एकदा तयार. योगेश ऑन स्ट्राईक. सेकंड बॉल ऍक्शन रिप्ले. सेम लाईन वरती त्याच टप्प्यावरती हा बॉल. प्लॅन मिस. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. नो कनेक्शन बॅट अँड बॉल. वन्स अगेन डॉट बॉल. दुसरा लगातारचा निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा हिरो. 10 बॉलमध्ये 21 धावा करणारा हरेश ठरलाय त्या मॅचचा हिरो. फुल टॉस बॉल. एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न झाला नाही. एकच धाव. एकेरीनं धावसंख्या आहे ती 1 या आकड्यावरती. 2 डॉट बॉल नंतर धावेंचा श्री गणेश करणारी सिंगल आणि या सिंगलला धावसंख्या आहे ती 1 या आकड्यावरती. बॉल संपले ते 3. चांगला बॉल पडल्यानंतर लेग कटरचा बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट अँड बॉलचा पुन्हा संपर्क नाहीये. 4 बॉलमध्ये धावसंख्या 1. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय. कदाचित हा निर्णय अंगलाट आलाय की काय अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. 3 निर्धाव बॉल आलेत. 1 सिंगल आली आहे. 4 बॉलमध्ये धावसंख्या ती फक्त आणि फक्त 1. हवेत बॉल. विकेट किपर आणि गोलंदाज यांमध्ये तालमेलामध्ये बिघाड. कॉलिंग नाहीये आणि याच कारणास्तव कॅच होतीये ड्रॉप. कॅच ड्रॉप. पिन टॉप सायलेन्स. शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मार्क वरती. एक धाव मिळते. धावसंख्या 2. इकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. कॅच महत्वाची आहे आणि मिसफिल्डिंग होतीये. धावसंख्या ती 2. 5 बॉल संपलेत. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. दीपक बॉलिंग मार्क वरती. 3 षटकाचा सामना. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॉलिंग केली आहे. मस्त बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टो एज लागते. टॉप एज लागत असताना विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक निर्धाव चेंडू आणि आता षटक संपलंय. धावसंख्या पोहोचली ती 2 या आकड्यावरती. आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट ऑफ दिस मॅच टोटल स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 2 आणि एकही गडी बाद नाहीये. परंतु एक खराब सुरुवात म्हणता येईल या मॅच मध्ये तीनगर संघाची टॉस जिंकल्यानंतर. एका षटकामध्ये धावसंख्या ती 2.
नारायण आलाय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल. क्रॉस बॅट डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि वन्स अगेन कॅच ड्रॉप. मिस फिल्डिंग, भरपूर साऱ्या चुका मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिल्या. फिल्डिंग करत असताना अंडर फ्लड लाईट्स कॅच पकडणं सोपं नाहीये, परंतु ही सोपी कॅच ती ड्रॉप केली आहे. तो टोटल या बॉलवरती देखील धावा मिळत आहेत त्या. फक्त आणि फक्त एक गौरव माहिती सांगतायत, गत वर्षीच्या पर्वामध्ये देखील गौरवने एक चांगली कामगिरी साथी स्कोरच्या भूमिकेमध्ये केली आणि या स्पर्धेमध्ये देखील आमच्या सोमेत साथी स्कोरच्या भूमिकेमध्ये. सेकंड बॉल घेऊन नारायण तयार पुन्हा एकदा. पुन्हा एकदा हवेत बॉल, यावेळी कॅच कॅरी होईल का? पुन्हा कॅच ड्रॉप. तुतू मैमाची गपलत रनआउटची शक्यता. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. ऍक्सिडेंट निश्चित होणारच आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर इथून मात्र बाद होतोय. गणेश मात्र होतोय बाद.
रनअपमध्ये अडथळा गोलंदाज नारायणला. 3 षटकांच्या या सामन्यामध्ये एक एक बॉलला फार महत्त्व आहे आणि एक चुकी या 3 षटकाच्या मॅचमध्ये थोडी संघासाठी घातक करू शकते माहिती आहे नारायणला आणि त्याचमुळे रनआउट रनअपमध्ये अडथळा. रनआउटची विकेट आली या षटकामध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा लॉंग ऑनमध्ये पकडले जाते झेल आणि आणखी एक बॅटर बाद होतोय. पहिली सफलता मिळते ती शरदच्या स्वरूपात नारायणला आणि दुसरा धक्का या मॅचमध्ये तीनगर संघाला लागतो 9व्या धावसंख्येवर. विकेट जातीय नुकताच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक आलाय. शरद बाद झाल्यानंतर अशोक पहिलाच बॉल अशोक फेस करत असताना निर्धाव चेंडू आहे. बॅटरला आल्या आल्या मोठा फटका खेळणं या मैदानावरती थोडं कठीण काम आहे आणि निर्धाव चेंडू झाला अशोक. टोटल 2 षटकांमध्ये अवघ्या धावा आहेत त्या 9. अंतिम एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. दीपकनं फार चांगली सुरुवात करून दिली या मॅचमध्ये आणि त्यानंतर या षटकात 7 आल्या. पहिल्या षटकात फक्त 2 पॉवर प्लेच्या दीपकनं खर्च केल्या आणि या षटकामध्ये नारायणनं धावा खर्च केल्या 7. टोटल 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे ती 9 आकड्यावर. पहिलाच बॉल कॅपमध्ये ढकलला. स्ट्रोक 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 2. दुहेरीनं धावसंख्या आहे ती 11 या धावसंख्येवर. 11 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किमान 25 ते 30 पर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. डीप फाईन लेग मध्ये कॅप मोठी आहे. फ्लिक अँड क्लिक बॉल सीमा पार डीप फाईन लेग मध्ये संघर्षमय चौकार येतोय. धावांना नवसंजीवनी मिळते. धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर.
हॅलो हॅलो हॅलो. नामांकित player. गेले टिंकलोबी. नामांकित फोटोग्राफर टिंकलोबी. हॅलो हॅलो कॅमेरामॅन कॅमेरामॅन. 18 बॉल में 23 की जरूरत.18 बॉलमध्ये 23 धावसंख्येचे लक्ष्य. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नारायण आणि दीपक. अन्ना 11 मोठ्या संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आहे. लवलवाडी संघ प्रथम फिल्डिंग करेल या मॅच मध्ये. योगेश आलाय बॉलिंग मार्कवर. 18 बॉल 23 वाचवायचं आणि पहिल्या षटकामध्ये किमान कमीत कमी धावा जर दिल्यात योगेशनं तर या मॅचमध्ये इंटरेस्टिंग मोड निर्माण होऊ शकतो. परंतु पॉवर प्लेच्या षटकात सुरुवात अप्रतिम मिळाली बॅटिंग मार्कवरती टीम वर्णे ठाकूरवाडी संघाला, तर हा सामना लवकर फिनिश होऊ शकतो. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅच देखील डिपेंड होताना आपण पाहिले. परंतु या मैदानावरती अद्याप तरी जास्त पर्सेंटेजमध्ये धावा डिपेंड झाल्या आहेत आणि या 23 धावा डिपेंड होतील की वर्णे ठाकूरवाडी या 23 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करेल. यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचलोय. पहिल्याच क्रमांकाचा गोलंदाज योगेश बॉलिंग मार्कवरती. ऑन स्ट्राईक आहे दीपक, नॉन स्ट्राईक एंडवरती नारायण. चेस इज ऑन 23चं टार्गेट. पहिलाच बॉल चुकी केली, लिव्ह केलाय बॅटरनं. उंचीवरती फेकलेला बॉल. पंचांचा निर्णय आलाय आमच्या. नो बॉलचा इशारा आहे. नो +1 टोटल 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. लो स्कोरिंग मॅचमध्ये या चुका घातक ठरू शकतात. फिल्डिंग मार्कवरती योगेश बॉलिंग मार्कवरती चुका करतोय. पहिल्याच बॉलवरती बिमरचा नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पंचांचं बोट आकाशाकडे फिरतंय आणि आता पुढील बॉल फ्री हिट फेकावा लागेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज योगेशला. ऑन फ्री बॉल. टप्प्याचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. फ्रीट आहे. कॅच तर कॅरी केली आहे परंतु जीवनदान मिळतंय फलंदाजाला. फ्रीटचा फायदा मिळाला आहे फलंदाजाला परंतु योग्य तो फायदा घेता आलेला नाहीये. जीवनदान जरूर मिळालं परंतु या बॉलवरती जर मोठा फटका येऊ शकला असता तर ही मॅच लगभग फिनिश होऊ शकली असती. एका बॉलमध्ये धावसंख्या ती 3. योगेशच्या विरोधात रिव्हर्स अटेम्प्ट केली होती फलंदाजानं. दीपक बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. लकी तो आबाद नाही तो बरबाद या फटक्याचे वैशिष्ट्य आहे. आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. निर्धाव चेंडू आलाय. पॅडवरती बॉल वेगवान गतीनं आदरला. 2 बॉलमध्ये धावसंख्या 3.
तिसरा बॉल लिव्ह केलाय. पुन्हा चुकी, पुन्हा एक्स्ट्राच्या धावा पंच सांगतायत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. एक्स्ट्राच्या धावेनं धावसंख्या आहे ती 4 बॉल संपलेत 2 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 4. योगेश एक्स्ट्राच्या धावा खर्च करतोय. अगोदरच 23 धावा डिफेंड करायच्यात. पुढ्यात टाकलेला बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आमच्या कॅमेरामॅनच्या थेट दिशेनं. बॉल सीमा पार. दॅट्स ह्यूज. अप्रतिम षटकार. बारा धावा आहेत. एक चांगला स्टार्टअप मिळालाय. अथवा बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. मिडॉनमध्ये चांगली फिल्डिंग रन मिळते. ती 1 धावसंख्या आहे ती 13. आता उर्वरित बॉल शिल्लक आहे ते 13 आणि धावसंख्या करायच्या त्या 10. हे समीकरण मैदानाच्या आत. अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकातील निर्धाव फेकला योगेशनं. एका षटकामध्ये धावसंख्या पोहोचली ती 13. आता येणारे 12 बॉल 10 धावसंख्येची गरज. शरद आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. अनोख्या स्टाईलनं फटका खेचला. अप्रतिम फटका होता. मादक सौंदर्य फटक्यामध्ये नेत्रदीपक डीप पॉइंट मध्ये अप्रतिम फटका फेकत बॉल सीमा पार चाललाय 4 धावसंख्येसाठी. डीप पॉइंट मध्ये देवमाणूस चषकाचा नेत्रदीपक चौकार. विशिटचा चौकार 17 धावा आहेत. 6ची गरज पुन्हा एकदा. क्लिक करण्याचा प्रयत्न, जागा निर्माण करून योग्य त्या रीतीनं बॉल खोलात टाकला गोलंदाज शरदनं. धावसंख्या 17. 6 धावसंख्येची गरज. बॉल शिल्लक येते 10. किनगर संघानं टॉस जिंकला होता. बॅटिंगचा निर्णय. बॅलन्स टार्गेट सेट करू शकले नाहीयेत. त्याच कारणास्तव या लो स्कोरिंग मॅचमध्ये 6 धावा त्यांना डिफेंड करायचे. बॉल शिल्लक येते 10. रेड बॉलचा इशारा आहे पंचांचा. 2 बॉलमध्ये अद्याप तरी 4 धावा आल्या. शरदच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलमध्ये रिव्हर्स अटेम्प्टनं चौकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल. 6 धावसंख्येची गरज उर्वरित 10 बॉलमध्ये. खोलात टाकलाय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. व्यवस्थित लँड करू शकले नाही. परफेक्ट यॉर्कर बॉल होता. थर्डमध्ये टाकला बॉल गोलंदाज शरदनं. तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 2. दुहेरीनं धावसंख्या 19. 4 धावसंख्येची गरज. बॉल शिल्लक येते 3. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय अन्ना 11 मुठा आणि त्यांच्या विरोधामध्ये लवालवाडी.
पुन्हा 11 मुठा संघानं प्रथम टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. लवलवाडी संघाला विनंती, हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण आपली फिल्डिंग सजवून घ्या मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटका, विनिंग हिट येते मैदानाच्या आतमध्ये, षटकार, सिक्सर येतो. MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय. या मॅच मध्ये टीम वर्णे ठाकूरवाडी संघानं कॉंग्रॅच्युलेशन टीम, आणि त्यानंतर हार्ड लक टीम तीनकर.